फ्रेश बनवा, फ्रेश खा आणि फ्रेश रहा. गव्हाच्या पिठापासून घरच्या घरी केक कसा बनवायचा हे मी आज शेअर करतेय. मैदा जर अवॉइड करायचा असेल तर या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि गव्हाच्या पिठापासून केक बनवा. लहान मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. मुलांना केक फार आवडतं. बाहेरचं मैद्याचा केक देण्यापेक्षा घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून आपण कोणत्याही फ्लेवरचा केक बनवू शकतो. तर या ठिकाणी मी आज चॉकलेट केक बनवतेय. या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. खूप छान असा केक तयार होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या टिप्स सांगितली आहे आणि या टिप्स फॉलो केला तर बिलकुल केक फेल जाणार नाही आहे. एकदम मऊसूत असा केक तयार झालेला आहे. जाळीदार केक. हे बघा, परफेक्ट मेजरमेंट आहे. तर सगळ्यात आधी मीठ घालायचं आहे पातेल्यामध्ये. हे रियूज केलेलं मीठ आहे. केकसाठी मी वरचेवर हेच मीठ वापरते. तर याच्यामध्ये स्टँड, आपल्याकडे कोणताही स्टँड अवेलेबल असेल तो आपण ठेवू शकतो आणि प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे 10 मिनटं. केकचं भांडं घेऊ शकता, कोणतंही घेऊ शकता. मी या ठिकाणी एक स्टीलचं घेतलेलं आहे आणि एक आहे ते केकचं आहे बेक करण्यासाठी. तर हे दोन्ही कोटिंग करून घ्यायचं आहे आणि प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे. गव्हाचं पीठ फ्रेश घ्यायचं आहे. पहिली आणि महत्त्वाची टिप, गव्हाचं पीठ हे ताजं घ्यायचं आहे, नुकतंच दळून घेतलेलं आहे. दुसरी महत्त्वाची टिप, 3 वेळा चाळून घ्यायचं आहे, 2 ते 3 वेळा. तर या ठिकाणी मी 3 वेळा चाळून घेतलेला आहे. कोंडा बाजूला केलेला आहे. 2 कपचं मेजरमेंट दाखवते आहे. हा पहिला कप आहे. भरत असताना थोडंसं प्रेस करून भरायचं आहे. तर 2 कपचं हे परफेक्ट मेजरमेंट आहे. हवं तर 1 कपचं सुद्धा बनवू शकता. तर 2 कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 कपसाठी 2 सॅचे मिल्क पावडरचे घेतलेले आहेत. 1 कपचं बनवायचं असेल तर 1 सॅचे घेऊ शकता. 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा फ्लॅट भरायचं आहे आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. हा मेजरमेंटच्या कपमधला किंवा चमच्यामधला मोठा चमचा आहे. हे सगळं चाळून घ्यायचं आहे. तर हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार किंवा मीठ ऑप्शनल आहे. या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे, नाही घातलं तरी चालतं. 1/3 कप घेतलेलं आहे. 1 कपसाठी 1/3 कप लोणी घ्यायचं आहे. लोणी किंवा तूप चालेल. 2 कपसाठी 2 वेळा 1/3 असं घ्यायचं आहे. तर हे मी 2 वेळा घेतलेलं आहे. 2 कपसाठी 1 कप शुगर, साखर घ्यायची आहे. बारीक करून घेते आहे. तोपर्यंत लोणी फेटून घ्यायचं आहे. फेटून घेणं ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर एकदम फ्लफी असं लोणी तयार व्हायला पाहिजे. हे बघा, साधारण 2 ते 3 मिनटं फेटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये शुगर पावडर घालायची आहे. तर 1 कप शुगर पावडर मी या ठिकाणी घातलेलं आहे. हे पुन्हा फेटून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं बॅटर तयार व्हायला हवं. खूप छान असं तयार झालेलं आहे. हे बघा. आता याच्यामध्ये जे पीठ आपण तयार करून ठेवलेलं आहे केकसाठी ते थोडं थोडं घालायचं आहे. 1 कप दूध घेतलेलं आहे. दूधसुद्धा थोडं थोडं घालायचं आहे. 2 टप्प्यामध्ये मी हे घालते आहे, पीठ आणि दूध. तर पुन्हा हे सगळं पीठ घालायचं आहे आणि दूधसुद्धा सगळं घालायचं आहे. टोटल दूध 1.25 कप आपल्याला वापरावं लागणार आहे. चॉकलेट केक सोडून दुसरा कोणताही केक बनवत असाल तर 1 कप दूध पुरेसा आहे. पण चॉकलेट केकमध्ये आपल्याला कोको पावडर ॲड करावी लागते, म्हणून एक्स्ट्रा दूध ॲड केलेलं आहे 1.25 कप. तर हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये 2 कपसाठी अर्धा कप कोको पावडर घालायचे. 2 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, अर्धा कप कोको पावडर घातली आहे. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, फेटायचं नाही आहे. यानंतर इसेन्स ॲड करायचं आहे. हवं तर चॉकलेट इसेन्स घालू शकता किंवा व्हॅनिला इसेन्स घालू शकता. मी या ठिकाणी साधारण पाऊण चमचा व्हॅनिला इसेन्स घालते आहे. तर छान असं बॅटर तयार झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप, बॅटर जर पातळ झालं तर केक फुगून येत नाही आहे, केक बसतो. आणि बऱ्याच वेळा हे असं होत असतं की केक बसतो आणि त्याचं कारण आपल्या लक्षात येत नाही आहे.
तर बॅटर पातळ झाल्यामुळं आणि तूप किंवा लोणी जास्त झाल्यामुळं केक बसतो आणि कधी कधी काय होतं, केक एकदम ड्राय होतो, फार तुकडे पडायला लागतात. तर हे असं का होतं, तर त्याची 2 कारणं आहेत. एक तर बॅटर जास्त घट्ट झालेलं असतं आणि कॉर्नफ्लॉवर जे आपण बाइंडिंगसाठी वापरतो ते कमी झालेलं असतं, म्हणून केक ड्राय होतो. तर ही दोन्ही कारणं आणि त्याचं सोल्युशन मी सांगितलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. केक छान बेक झालेला आहे. साधारण 35 ते 40 मिनटं लागलीत बेक होण्यासाठी. खूप छान फुलून आलेलं आहे. हे बघा, गव्हाचं पीठ एकदम बारीक घ्यायचं आहे. ही सुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे. तरच केक छान होतो, जाळी छान पडते. पीठ जर मोठं असेल तर केक हार्ड होतो, थोडंसं निबर होतं. तर हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे. मी कट करून दाखवते तुम्हाला. तर दोन्ही केक छान झालेले आहेत, फुलून आलेले आहेत. लहान मुलांना बाहेरचं केक बिलकुल देऊ नका, घरच्या घरी बनवू शकता. एकदम सोपं आहे, घरच्या इन्ग्रेडियंट्समध्ये होतं. तर हे मी कट करून दाखवते आहे. खूप छान असा केक तयार झालेला आहे. या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केलात तर केक परफेक्ट होणार आहे. मी या ठिकाणी 2 कपचं मेजरमेंट दिलेलं आहे. 1 कपचं बनवायचं असेल तर सगळं मेजरमेंट हाफ क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे, निम्म घ्यायचं आहे. केक परफेक्ट होतो. हे बघा, खूप छान असा केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.